देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं एक महत्त्वाचं नाव. पण एक वेळ अशी होती की देवेंद्र फडणवीसांचं राजकीय आयुष्य अल्पावधीचं ठरतंय की काय अशी भीती राजकीय पंडितांकडून व्यक्त केली जात होती. पण फडणवीसांनी आपल्या चालीनं या सगळ्या राजकीय पंडितांची भाकीतं खोटी ठरवली आणि विरोधकांच्या चालीसुद्धा फोल ठरवल्या. खुद्द फडणवीसांना त्यांचा हा राजकीय प्रवास राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे वाटतो. पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. मी पुन्हा येईन. फडणवीसांची ही घोषणा कधी काळी टिंगल टवाळीचा विषय झाली, पण आपला शब्द खरा करून त्यांनी विरोधकांना तोंडात बोट घालायला भाग पाडलं. शिवसेनेसोबत 25 वर्षांची युती तोडली. शिवसेनेत भूतो न भविष्यती अशी फूट पाडली. ज्या अजित पवारांना चक्की पिसायला लावणार होते त्यांच्या सोबतच सत्तेत बसले. म्हणजे भाजपच्या जुन्या नेत्यांनी जी जी राजकीय रीत आखली होती ती सर्व बंधनं तोडून फडणवीसांनी राजकारण केलं. पण या सर्व राजकारणाचा शेवट फडणवीसांच्या बाजूने गोड झालाय. जेव्हा जेव्हा विरोधकांनी फडणवीसांचं राजकारण संपलं असा दावा केला तेव्हा तेव्हा फडणवीसांनी विरोधकांना धक्के दिले. आणि हा राजकीय प्रवास फडणवीसांच्या मते फिनिक्स भरारी सारखाच आहे. मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं, काही कामं होतील, काही होणार नाही, पण सकारात्मकतेनं ती कामं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं, खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो. फिनिक्स हा एक पौराणिक पक्षी आहे जो आगीत स्वतःला जाळून घेतो आणि नंतर राखेमधून पुन्हा जन्माला येतो. फडणवीसांना आपला राजकीय प्रवास फिनिक्स पक्षासारखाच वाटतोय. पण विरोधकांचं फडणवीसांच्या राजकीय प्रवासाबाबत वेगळंच मत आहे. फडणवीसांनी फिनिक्स भरारी घेतली का, यावर विरोधकांनी काय म्हटलंय पाहूया. ते बरोबर बोललेले आहेत. फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, बरं का. त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो. म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली. त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल, याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे. मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल. एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कुणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे त्यांचं एकतर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानी मनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये. कारण का प्रत्येक जण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे. 2014च्या निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं नाव चर्चेत आलं. ते नाव होतं देवेंद्र फडणवीसांचं. यापूर्वी फडणवीस फारसे कुणालाच परिचित नव्हते. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी यशस्वीरित्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. पण इथून त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कठीण होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपचं बिनसलं. मुख्यमंत्री कुणाचा यावरून दोन्ही बाजूनं चांगलीच रस्सीखेच सुरू होती. याच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी शिजत होतं. याची कुणकुण लागताच फडणवीसांनी अनपेक्षित पाऊल उचललं. थेट अजित पवारांसोबत भल्या सकाळी राजभवन गाठलं आणि सरकार स्थापन केलं. पण अवघ्या 72 तासात फडणवीस अजित पवारांचा संसार मोडला. अजित पवारांनी घरवापसी करून फडणवीसांनाच अडचणीत टाकलं. यानंतर दुसरा धक्का उद्धव ठाकरेंनी दिला. 25 वर्षांची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. मवियाचं सरकार आल्यानंतर फडणवीसांचं राजकारण संपलं असा अनेकांचा समज झाला. पण तो समज फार काळ टिकला नाही. कारण या धक्क्यातून सावरून फडणवीस पुन्हा जोमाने कामाला लागले.
अवघ्या 2.5 वर्षांनंतर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे 50 आमदार गळाला लावले. एकनाथ शिंदेंनी गुजरात व्हाया गुवाहाटी अशी परिक्रमा करून फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं. इथे फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, पण ठाकरेंचं सरकार पाडल्याचं समाधान त्यांच्या मनात होतं. फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत. ठाकरेंना साथ देणाऱ्या शरद पवारांनाही त्यांनी धक्का दिलाच. थेट अजित पवारांना गळाला लावून त्यांनी राष्ट्रवादीत फूट पाडली. पुढची 2.5 वर्ष महायुतीचं सरकार सत्तेत होतं. सरकारचा चेहरा एकनाथ शिंदे होते, पण करते धरते फडणवीसच. पण या फोडाफोडीच्या राजकारणाचा नकारात्मक परिणामही निर्माण झाला होता. याचा फटका 2024च्या लोकसभा निवडणुकीत बसला. 2024ची लोकसभा निवडणूक महायुतीनं सोबत लढली, पण या निवडणुकीत महायुतीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसचे 13, ठाकरे गटाचे 9 आणि शरद पवार गटाचे 8 उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे 9, शिंदे गटाचे 7 आणि अजित पवार गटाचा फक्त 1 उमेदवार विजयी झाला. मवियाचे एकूण 30 उमेदवार विजयी झाले, तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवता आला. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. महाविकास आघाडी गाफील राहिली. तिन्ही पक्षांमधले मतभेद वाढले. दुसरीकडे फडणवीस जोमानं कामाला लागले होते. तीनही पक्षांच्या जागा वाटपावर, उमेदवारांच्या प्रचारावर फडणवीसांनी बारकाईनं लक्ष ठेवलं आणि निवडणुकीत एकट्या भाजपच्याच 132 जागा जिंकून स्पष्ट बहुमत खेचून आणलं. असा हा देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास. ही फिनिक्स भरारी आहे की नाही यावर मतमतांतर असतीलच, पण गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण फक्त फडणवीसांभोवतीच फिरत राहिलंय याबाबत नक्कीच दुमत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.